अरे कोणीच नाहीये का घरात? बाई, रेखाबाई. ओ माय बाई, सुरेश ये ये ये. बाई, काय करून राहील ती? अरे बाबा, काम घरातले ये ना. बस बस, पाणी आणतो तुले. हो हो. बाई, बापू कुठे गेली? बापू कामावर. असं काय? कसा काय आला बाबा? बाई, अधिक महिना. हा, अधिक महिन्यासाठी न्यायला आलो ना बापा तुम्हाला. आता बचाईले तयारी करा. बापा रे, मले का लगे तुझ्या पोरीला घेऊन जाय बापा. मले काय ले बापा, अधिक महिना आता. आता काय मी तुझी बहीण, हा तुझी बहीण, पण आता इन झाली ना. बाई, काय बोलू राहिली तू? हे कशी कोण बोलतो बापा? हा, येण झाली म्हणजे तू माझी बहीणच आहे. माझ्यापेक्षा मोठी आहेस. हा, माझी सगळी बहीण आहेस तू. माझी बहीणच राहायची शेवट. लोक पोरगी दिल्लीवरती या घरी म्हणून काय झालं? नातं बहीण भावाचं काय तुटत असते का रेखाबाई? काही बोलून राहिली. मी जिवंत आहे अजून. तुझा अधिकार आहे मायावर. आता ती कसं आहे बाबू, तू तर माझा भाऊ आहेस, काही वांदा नाही आहे त्याच्यात. पण ती बायको नातं लावत नाही माझ्या संग, ती पोरगी लावत नाही. हा, ती बायको तर बापा इथं आली होती, 4-5 दिवस राहिली तर लगे सगळं माहिती असेल तुले. तिने सांगलं तशीन, काही सांगायचं कामच नाही आहे म्हणा मला. आणि ती पोरगी तर अलगच निघाली. तिथे सासूची नातं लावत नाही माझ्या संग. आता तर लय दूर गेली, सासूची नातं लावत नाही. साक्षी, वाटलं नव्हतं मला अशी निघीन म्हणून. बाई, आता मी काय करू बा? मला माहित झालं की साक्षी अल्लग राहते. पण ह्या बाई, आता मी समजून सांगतो तिले. मी त्यासाठीच तर आलो. आता तिला घेऊन जातो आणि तिला समजून सांगतो. मी माफी मागतो बा तुले साक्षीच्याकडून, साक्षीच्या मायच्याकडून मी माफी मागतो. बरं, कशी वात्रट आहे बापा साक्षीची माय, तुले काय माहित नाही आता. आता पोरगी चांगली होती. हे तिने हिच्या अंगात मायची गुण उतरले लग्न झाल्यावर, तर मी काय करू? त्यात माई काही चुकी आहे काय? मी कधी काही तुले बोललो काय? मी बोललो असेल तर सांग. माय नातं जे आहे बहीण भावाचं तेच आहे. ते आपलं नातं टिकून राहणार आहे. आपल्या बहीण भावाच्या मनात फूट कोणीच नाही पाडू शकत. हा, मी तुला घ्यायला आलो, कर तयारी कर. नाही नाही नाही, ते म्हटलं की नाही तेच पावलं मले. आता मी त्या घरी नाही येत बापा. ती बायको अशी बोले नाही इथं होती तर त्या घरी काय लिहू मी कानकोंड्यावानी. मी येत नाही त्या घरी. तू बस, चहा पे, जेवण कर, पण मी त्या घरी नाही येत. त्या पोरीला घेऊन जाय. पप्पा, साक्षी, पप्पा, मला तुमचा आवाज आला म्हणून म्हटलं पप्पा कसे काय आले. पप्पा, इथे कसे काय आले तुम्ही? माझं घर बाजूला आहे ना. साक्षी, तुला याच घरात दिलं होतं बाई म्या. बाजूला राहायला तू गेली. पप्पा, पण आता माझं घर ते आहे ना. इथे कसे आले तुम्ही? चला. ती अशीन बाई तुझं घर, पण माया बहीणचं घर हे आहे. माई बहीण याच घरात गेलाय आणि हे माई सगळी बहीण आहे. तू नातं त्या संग लाव नको लावू, मला काही त्याच्या संग घेणं देणं नाहीये. पण ते माई सगळी बहीण आहे. समजलं काय? तिच्या घरी आलो मी पहिले. पोरीच्या पहिले मला बहीण होती, नंतर झाली मला पोरगी. ओ पप्पा, असं 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 आता ना म्हटलं वाटते तुम्हाला नाही. त्यांना या कामात त्या खूप एक्सपर्ट आहेत. साक्षी, कसं बोलू राहिली तू आत्यासोबत? हा, का कशी वागू राहिली आत्यासोबत तू? तू हे विसरू नको साक्षी. सासू नंतर आहे, पहिले आत्या आहे तुई. अशी बोलतो तू आत्यासोबत? ओ पप्पा, तुमची बहीण आहे म्हणून तुम्हाला वाईट वाटत असेल, पण त्या घरी माझ्यासोबत खूप चांगल्या वागल्या लग्न झाल्यापासून. विचारा ना त्यांना तोंडावर. काय केलं मग मी तुले? चिमकोटे घेतले का तुले? मी आज चिमकोटे घेतले काय? मोठी बापाला सांगून राहिली तर खोटं नाटं मायले पटवलं. आता बापाले पटव. आणि हे पाय साक्षी, मला काही फरक पडत नाही. मला पहिले वाटत होतं की आपली भाची आहे, आपली एकच सून आहे. त्यासाठी पहिले लय लढली मी, पण आता मला काहीच वाटत नाही. आता मायावर दगडाचं झालं, दगडाचं. समजलं ना तुले? तू काय अलग करतो मले? मी मनातून अलग काढून टाकलं तुले. मी तर शेजारच्या बाई पोरीला सांगेन त्या प्रियंकाला, पण तुला सांगणार नाही आता. समजलं ना? तू कोणी नाही आहेस नाही. तू किती काही बापाला एकाचं 2 लावू लावू सांग, काही कर, पण मला काही फरक पडत नाही साक्षी. आणि तू ऐकून घे रे, कान उघडे करून ऐकून घे तू सुरेश. त्या पोरी रे गुण त्या तो डोळ्यानं पाहिलं ना आता कशी वागते, तर मला काही फरक पडत नाही. ती पोरगी कशी वागली तरी मला काहीच वाटत नाही आता. साक्षी, हे शोभत नाही तुले. समजलं ना? पप्पा, जाऊ द्या ना, तुम्ही आताच आले, तुम्हाला काही माहित नाही याच्यातलं. चला चला, माझ्या घरी चला. मी इथंच थांबीन.
हेच घर आहे माझ्या बहीणचं. तुला न्यासाठी आलो, जाय तयारी कर. पप्पा पण इथं काय जेवण करा माझ्याकडे, चला पप्पा आजचे दिवस थांबून जा. मी इथंच करीन काय करायचं ते. तू जाय तयारी करून ये. थांबत गिमत नाही मी, आताच निघा लागते. रेखाबाई तुझी तयारी कर. या बुडीला कुठे घेतात कामीत माझे पप्पा आता तिथं पण काही गरज नाही. नाही रे बाप्पा, मी काय येऊ बाप्पा, मी नाही येत. बरं जा तुम्ही दोघं बापले का त्या पोरीले घेऊन जा कर अधिक महिना. जमलं बाप्पा. मम्मी पप्पा कधी येणार? अगं येतात तुझे पप्पा, येतात आता 10 मिनिटात येतात. गारू दीदी तुम्ही जाताय का गं घरी? मग मला कोणीच नाही खेळायला. हो ग तन्वी, जाताय आम्ही घरी. तू आता मग तू नाही जात का घरी? आम्ही पण चाललो. आपण चाललो ना ग तनू. तिचे पप्पा आले त्यांना घ्यायला. तुझे पप्पा नाही येत का बरं मम्मी? आपले पप्पा का नाही येत घ्यायला? माहित नाही बाई का बरं नाही येत तर. अरे कृष्णा आले का तुम्ही? या या या. हो आलो मी. अरे पप्पा पप्पा तुम्ही आले? हो बेटा गारू, कशी आहेस? पप्पा एकदम छान. मामाच्याकडे खूप करमत होतं मला. पप्पा आता आपण जायचं मुंबईला? हो बेटा. पप्पा नाही ना पप्पा, अजून तर खूप सुट्ट्या बाकी आहेत माझ्या. किती बोर होईल मी मुंबईला, किती गरम होते तिथे, मला नाही आवडत तिथे. पप्पा अजून आपण आपल्या गावी चला ना पप्पा, मोठ्या आईच्या घरी. तिथे खूप करमते मला. पिंकी ताईच्या घरी तिची खूप आठवण येऊन राहिली मला. कशाला त्या गावंडळ गावामध्ये पिंकीची आई किती गावंडळ आहे, काही गरज नाही. अशी नको बोलू ग बाई, आम्हाला त्याच गावामध्ये राहावं लागते. तुझं अलग घर आहे ना ग दीदी. पिंकीची आई खूप गावंडळ आहे बाई. पाहिलं गारू, तुझ्या माईने सहन नाही होत ना गाव माझं. माझी वहिनी माझे बाबा सहन नाही होत तिला. मग काय करतं जाऊन? पप्पा मम्मीला निघून जा तुम्ही मुंबईला. मला सोडून द्या मोठ्याईकडे. मोठ्याई छान मला छान मोठ्याईकडे आवडते बरं पप्पा. मस्त मोठ्याई मला आंब्याचा रस आणि मस्त कुरड्या खाऊ घालते पोटभर. मला मोठ्याईकडेच आवडते. पप्पा प्लीज ना पप्पा, मोठ्याईकडे जाऊ ना पप्पा, मोठ्याईकडे. हो हो बेटा. बस बस कृष्णा, मी पाणी आणते तुम्हाला. जाऊन सांग ना त्या आईला, प्रियंकाला आणि त्या छायाला जवाई माणूस आला ना. हे मानपान आहे की नाही म्हणा. धोंड्याचा महिना सुरू आहे ना, हा जवायचा मानपान करते की नाही म्हणा. म्हणते ना जाऊन आता. काय करता ताई? स्वयंपाक काय करता? अगं आता रसपुरी करू म्हटलं, आज आमरसपुरी. उद्या म्हटलं पुरण टाकावं लागेल. ते शेताच्या घरचे पाहुणे आले ना, जवाई माणूस आहे ना बाई, चांगला स्वयंपाक करावा लागेल. अधिक महिना करावा लागेल ना त्यांचा. ते तर काही येत नाहीत मोठे जवाई, पण लहाने आले ना. हो त्यांचा अधिक महिना करावा लागेल ना ताई. मग अनारशी पण करावं लागतं आपल्याला दोघींसाठी. आई म्हणत राहू दे बत्ताचे आणतो म्हणे, पोरगी लहान आहे जाऊ दे म्हणे, खूप दगदग होते. नाही तर करत होती मी. हो का, चालते मग बत्ताशे पण. मग ते सर्व आणलं का आईनं सगळं या दोघी बहिणीसाठी? काय नाही बाई, आईन बाबा गेले होते मार्केटमध्ये, आणलं तशी. मग मी काही पाहिलं नाही. माझी ते आरू रडत होती, मी तिथे चालत होती संध्याकाळी. आणि तू गोपाल दादासोबत कुठे बाहेर गेली होती? मी आईस्क्रीम खायला गेली होती. हो का. हे पहा माझा नवरा आला म्हटलं, या घरचा जवळ आहे म्हटलं माझा नवरा. अधिक महिना सुरू आहे माहित आहे ना. माझ्या नवऱ्याची चांगली सोय करा म्हटलं. आणि का भाजी पोळी नका करू खायला, चांगलं काहीतरी नवीन करून खाऊ घाला. येत असेल तुम्हाला तर, नशीन येत तर बाहेरून बोलवायला लावा. यावेळेस मी कंजूशी चालणार नाही अजिबात. तुमची परिस्थिती ढन नाही म्हटलं. ते गरीब नाही आहे की तुम्ही, गरीब असेल तर समजू शकतो आपण. तर चांगलं करा म्हटलं त्यांचं पावनचार रावणचार. आणि ते आले म्हटलं बाहेर, किती वेळचे आले, काही आवाज वगैरे आला नाही का तुम्हाला इकडे? पाणी काही चहा आणता की नाही ताई? ते दादा आले तर आम्हाला माहित नाही काही, आमच्या हात कधी फिरले काय. मग तुम्ही सांगायला यायला पाहिजे ना, मग पाणी आणलं असतं मी. का पाहुण्याच्या बोलच तिथे पाणी ठेवून देत जाऊ. बाबा बाबा तुला का आवाज नाही येत का? नाही तर कुठे कान लावून बसली असते, गोष्टी ऐकत आम्ही दोघी बहिणीच्या. आता मला का तिला आवाज नाही आला, एवढं मोठ्यानं बोललो तरी पण. मला नको तू शिकवू काय फालतूची. जा पाणी घेऊन जा, मग चहा करून घ्या. स्वयंपाक रेडी आहे का? काय बनवलं ताई? आंब्याचा रस बनवला आणि पुरी. काय बाई तुमचा मेन्यू असते. आता आंबा रस तुम्ही पुरी खाते का? खरं धन्य आहे बाई, श्रीखंड पुरी असते, आमरस पुरी नसते. काय बाई करणं. आता श्रीखंड बोलायला लावा, समजलं ना? तुमच्या भावाला फोन करा आणि सांगा. मी का तोंडानं सांगू का? मग आम्हाला तोंडानं सांगून राहिला ताई तुम्ही. अगं बाई कशी आहे का तू? तुम्ही घरच्या लेडीज आहे ना? अहो श्वेता ताई आम्ही लेडीज आहो ना. मग जेंट्सला सांगा ना, जेंट्स आणतात श्रीखंड बाहेरून. राहू द्या मी करून टाकीन दादाला फोन. बरं ताई वेळानं जेवायला अजून श्रीखंड बोलावून घेते.
फारच आहे बापा ही चुडेली. ताई यांचा अधिक मला समती की नाही हो. आपण कधी जायचं अधिक महिन्याले? त्यांचं झाल्याशिवाय आपल्याला जाता येते काय? याला जातच नव्हते या. पण ते त्या मदाराच्या घरून फोन आला ना, त्याची ननद येऊन राहिली म्हणून चालल्या त्या. हा, स्वतः ननदचं काही करत नाहीत त्या, त्यांचं करावं फक्त आपण. बरं जाऊ दे, पाणी घेऊन जाय, अजून कल्ला करतील.